बऱ्याचदा असा समज असतो की माणसाचं आयुष्य बाहेरच्या परिस्थितीमुळे खराब होतं. हो, अगदी. नेहमीच असं वाटतं. म्हणजे नोकरीत खूप ताण आहे, बँकेत पुरेसे पैसे नाहीत किंवा आजूबाजूचे लोक नीट वागत नाहीत, म्हणून आयुष्यात दुःख आहे. आपण कायम कारणांची यादी बाहेरच्या जगातच शोधत असतो. खरंय. आपण बाहेरच बोट दाखवतो नेहमी. पण आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण अशा एकाच स्रोताचा अभ्यास करणार आहोत, जो या सगळ्या समजुतींना पूर्णपणे छेद देतो. नक्कीच. आणि हा स्रोत खूपच रंजक आहे. हो ना? समर्थ रामदासांच्या दासबोधवर आधारित असलेल्या एका अत्यंत अभ्यासू मार्गदर्शिकेचं टिपण आज आपल्याकडे आहे. आणि या स्रोताच्या सुरुवातीलाच एक असा विचार मांडला आहे, जो खरोखरच विचार करायला भाग पाडतो. तो विचार म्हणजे एक मोठा धक्काच आहे बघायला गेलं तर. अगदी. त्यात स्पष्ट म्हटलंय की माणसाचं आयुष्य बाहेरून खराब होत नाही, ते आतून खराब होतं. आणि त्याला कारणीभूत असतं स्वतःचं मन. बरोबर. म्हणजे जर आतलं मन शांत असेल तर बाहेर कितीही वादळ असली तरी सगळं ठीक वाटतं. पण जर मनच अस्थिर असेल तर जगातल्या सर्व सुखसोयी हातात असूनही काहीच ठीक वाटत नाही. हां, खरोखरच एक खूप मोठा विरोधाभास आहे. म्हणजे आपण आधुनिक जगात जगतोय, जिथे माणसाने बाह्य जगावर प्रचंड नियंत्रण मिळवलंय. हो, तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण खूप पुढे गेलोय. अगदी. पण दासबोधावर आधारित या टिपणांनुसार आयुष्यातील विवेक म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि अविवेक म्हणजे हातून घडणाऱ्या चुका, या दोन्हींच्या मुळाशी एकच अदृश्य गोष्ट आहे. आणि ती गोष्ट म्हणजे मन. बरोबर. हे टिपण सांगतं की जोपर्यंत आपण या मूळ कारणापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत बाहेरचे कितीही उपाय केले तरी ते तात्पुरतेच ठरतात. हे समजून घेण्यासाठी मला एका स्मार्टफोनच्या ऑपरेटिंग सिस्टीमचं उदाहरण द्यावंसं वाटतं. म्हणजे आपण जेव्हा एखादा लाखभराचा फोन विकत घेतो तेव्हा आपण फक्त हार्डवेअर बघतो. अगदी बरोबर. कॅमेरा किती मेगापिक्सेलचा आहे, स्क्रीन किती मोठी आहे, हे सगळं डोळ्यांना दिसतं. अगदी माणसाच्या शरीरासारखं किंवा त्याच्या भौतिक संपत्तीसारखं. हो. पण त्या फोनच्या आत जी OS असते, मग ती अँड्रॉइड असो किंवा iOS, ती डोळ्यांनी दिसत नाही. तरीही जर ती OS करप्ट झाली किंवा ती सतत हँग होऊ लागली तर तो महागडा फोन निव्वळ एक काचेचा आणि धातूचा तुकडा उरतो. एकदम बरोबर. त्याच्या उत्तम हार्डवेअरचा काहीही उपयोग होत नाही. मनाचं अगदी तसंच आहे. भौतिक प्रगती कितीही असली तरी मनाची ऑपरेटिंग सिस्टीम जर बिघडलेली असेल तर संपूर्ण आयुष्यच हँग होतं. बापरे, हे उदाहरण खूपच चपखल आहे. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की मन ही शरीराचा कोणताही भौतिक अवयव नसून ती विचारांची आणि जाणीवांची एक जागा आहे. म्हणजे मेंदू आणि मन यात फरक आहे. नक्कीच फरक आहे. प्रत्येक भावना, निर्माण होणारी प्रत्येक इच्छा आणि कृतीत उतरण्यापूर्वीचा प्रत्येक निर्णय याच जागेत तयार होतो. हे टिपण यावर भर देतं की आयुष्यातील अडचणी बाहेरून सोडवण्यापूर्वी त्या आतून कशा निर्माण होतात याच्या प्रक्रियेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कृती ही नेहमी विचारांचा परिणाम असते. म्हणजे रागात बोललेले शब्द किंवा भीतीतून घेतलेली माघार या फक्त बाह्य कृती आहेत? अगदी. त्यांच्या मागे काम करणारी यंत्रणा ही मनाचीच असते. पण इथेच मला एक मोठा प्रश्न पडतो. जर हे मन आपली स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम आहे तर मग ती सतत आपल्याच नियंत्रणाबाहेर का जाते? म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे बघा, आपला फोन आपण दिलेल्या कमांड्स पाळतो, पण माणूस जेव्हा ठरवतो की उद्या सकाळी लवकर उठून व्यायाम करायचा आहे किंवा रागवायचं नाहीये, तेव्हा तो स्वतःचाच निर्णय स्वतः का पाळू शकत नाही? मन बंड का करतं? हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर मनाच्या मूलभूत रचनेत आणि त्याच्या आदिम स्वभावात दडलेलं आहे. आदिम स्वभाव? हो. हे स्रोत मनाचे 3 अत्यंत महत्वाचे स्वभाव स्पष्ट करतं. पहिलं म्हणजे मनाला कायम सुख हवं असतं. दुसरं, त्याला आराम हवा असतो. हे तर सगळ्यांनाच हवं असतं. हो, पण तिसरं कारण जे आहे, जे आजकालच्या काळात सर्वात जास्त घातक ठरतंय, ते म्हणजे मनाला कोणत्याही गोष्टीचा लगेच रिझल्ट हवा असतो. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन ज्याला आपण म्हणतो. अरेच्छा! याला आपण उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून समजून घेतलं पाहिजे. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा माणूस जंगलात राहायचा, तेव्हा ऊर्जा वाचवणं आणि लगेच मिळणाऱ्या कॅलरीज खाणं हे जिवंत राहण्यासाठी आवश्यक होतं. म्हणजे तिथे आरामाची गरज होती. हो. त्यामुळे मेंदूला आरामाची आणि तात्काळ मिळणाऱ्या सुखाची सवय लागली. म्हणजे जो आदिम स्वभाव माणसाला जंगलात जिवंत राहण्यासाठी मदत करत होता, तोच स्वभाव आजच्या आधुनिक जगात त्याची प्रगती थांबवतोय. अगदी तंतोतंत. कारण आज आपल्याला जगण्यासाठी शिकार करावी लागत नाहीये,
पण तरीही जेव्हा एखादं कठीण आणि महत्वाचं काम समोर येतं तेव्हा मनातनं तोच जुना आवाज येतो, आज नको, खूप कंटाळा आलाय, हे उद्या करूया. हा, तोच आरामाच्या शोधात असलेला जुना आवाज आहे. आणि याचा परिणाम असा होतो की माणसाचं आयुष्य तिथेच अडकून पडतं. आपण तात्काळ सुखाच्या मागे लागून दीर्घकालीन ध्येयांकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. आणि यातूनच तो मोठा विरोधाभास तयार होतो. माणसाला कायम वाटत असतं की तो त्याच्या आयुष्याचा मालक आहे, तो स्वतःचे निर्णय स्वतः घेतो. पण तसं नसतं. नाही. प्रत्यक्षात जेव्हा तो सकाळी अलार्म बंद करून पुन्हा झोपतो, तेव्हा मालक तो नसून त्याचं मन असतं. म्हणूनच या टिपणात एक अत्यंत भेदक सत्य मांडलं आहे. मन माणसासाठी काम करत नाही, माणूसच मनासाठी काम करत असतो. बापरे, हे ऐकायला खरंच खूप अस्वस्थ करणार आहे. आपण स्वतःला आपल्या घराचे मालक समजतो, पण प्रत्यक्षात आपणच भाडेकरू असल्यासारखं जगतोय. आणि मन घरमालक झालंय. खरंय. या सततच्या ओढाताणीत जिथे बुद्धी सांगते की अभ्यास किंवा काम महत्वाचं आहे, पण मन खिचून नेतंय सोशल मीडियाच्या तात्पुरत्या सुखाकडे, या संघर्षामुळे माणसाच्या मानसिक स्थितीवर खूप ताण येत असेल ना? हो, खूप जास्त ताण येतो. मग या टिपणामध्ये अशा काही विशिष्ट अवस्थांचा उल्लेख आहे का, ज्यातून माणसाचे मन सतत प्रवास करत असते? होय. दासबोधाच्या अभ्यासावर आधारित या टिपणात मनाच्या 3 प्रमुख अवस्थांचे अतिशय सखोल विश्लेषण केले आहे. यातली पहिली अवस्था म्हणजे अस्थिर मन, रेस्टलेस माइंड. अस्थिर मन. या अवस्थेत माणसाला एका जागी शांत बसताच येत नाही. मनात विचारांची सतत एक गर्दी असते. भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा पश्चाताप आणि भविष्यात काय होईल याची भीती, या 2 गोष्टींमध्ये मन सतत झोके घेत असतं. म्हणजे वर्तमानात जगणंच कठीण होऊन जातं. अगदी. या अवस्थेत ताण आणि चिंता माणसाला पूर्णपणे वेढून घेते. शरीरात कॉर्टिसॉल सारखी स्ट्रेस हॉर्मोन्स वाढलेली असतात आणि त्यामुळे शारीरिक थकवा न येताही माणूस आतून पूर्णपणे थकून जातो. या अस्थिर मनाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अचानक रात्री 2 वाजता जाग येणं. हो, आणि मग झोपच न येणं. बरोबर. डोकं इतक्या वेगाने चालायला लागते की झोपच उडून जाते. विचारांचं एक असं चक्कर सुरू होतं ज्याला कोणताही ब्रेक नसतो. अगदी बरोबर. आणि यानंतरची जी दुसरी अवस्था स्रोतात सांगितली आहे, वासनात्मक मन, ती सुद्धा आजच्या जगात खूप प्रकर्षाने दिसून येते. ही अवस्था पूर्णपणे इच्छा आणि आकर्षणावर चालते. हो, वासनात्मक मन हे एका मृगजळासारखं असतं. या अवस्थेत मन सतत बाहेरच्या विचलनांच्या मागे धावत असतं. डिस्ट्रॅक्शन्स. हो, या मनाला कायम काहीतरी नवीन हवं असतं. एक वस्तू मिळाली की त्यातून मिळणारा आनंद काही तासांत संपतो आणि मग मन दुसऱ्या वस्तूच्या मागे धावू लागतं. म्हणजे आधुनिक विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर हे मन सतत डोपामाइनच्या शोधात असतं. अगदी बरोबर ओळखलात. ते कधी समाधानी नसतं. यामुळे माणूस सतत एक प्रकारच्या रिकामेपणाने ग्रासलेला असतो, कारण कितीही मिळवलं तरी आतली पोकळी भरून निघत नाही. या अस्थिर आणि वासनात्मक अवस्थांच्या अगदी विरुद्ध आहे ती तिसरी अवस्था, ज्याला स्रोतामध्ये स्थिर मन म्हटलं आहे. हो, स्थिर मन. जेव्हा आपण हे शब्द ऐकतो तेव्हाच त्यातली स्पष्टता जाणवते. स्थिर मन हे एखाद्या शांत सरोवरासारखं असतं, ज्याच्या पृष्ठभागावर कोणतीही खळबळ नसते. त्यामुळे तळाशी असलेलं सत्य अगदी स्पष्ट दिसतं. क्या बात आहे. खूप छान रूपक वापरलं. आणि हीच ती अवस्था आहे जिथे माणसाचा खरा विवेक जागृत होतो. स्थिर मन असलेल्या व्यक्तीला आपल्या ध्येयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता येतं. आजूबाजूला कितीही प्रलोभने असली किंवा संकटे आली तरी हे मन विचलित होत नाही. म्हणूनच श्रोतामध्ये एका अत्यंत महत्वाच्या विधानावर भर दिला आहे की ज्याचं मन स्थिर आहे तो कोणत्याही परिस्थितीत हरत नाही. बरोबर. कारण परिस्थिती कशीही असली तरी तो त्याला शांतपणे सामोरा जातो. हे सगळं ऐकल्यावर लक्षात येतं की आधुनिक मानसशास्त्र ज्या गोष्टी आज विविध प्रयोगांमधून सिद्ध करत आहे, त्याच गोष्टी दासबोधामध्ये शेकडो वर्षांपूर्वी अत्यंत साध्या आणि थेट शब्दांत मांडून ठेवल्या आहेत. हो, अगदी सोप्या भाषेत. समर्थ रामदास हे मनाकडे केवळ एक अडचण किंवा समस्या म्हणून पाहत नाहीत. ते मनाची दुहेरी भूमिका स्पष्ट करतात. ते म्हणतात की मन हे एकाच वेळी आपला सर्वात मोठा मित्र आणि सर्वात भयंकर शत्रू असू शकतं. ही दुहेरी भूमिका समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. दासबोधाचा दृष्टिकोन असा आहे की जर एखाद्याने स्वतःच्या मनाची यंत्रणा समजून घेतली आणि त्याला योग्य वळण लावलं
तर जगात या मनासारखा दुसरा कोणताही शक्तिशाली मित्र नाही. नक्कीच. ते तुम्हाला कोणत्याही यशोशिखरावर नेऊ शकतं. पण जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याला त्याच्या स्वैराचारावर सोडून दिलं, तर ते आतून माणसाला पोखरायला सुरुवात करतं. म्हणूनच दासबोधातल्या एका वाक्याचा अर्थ या टिपाण्यात दिला आहे की मन जिंकलं तर सगळं जिंकलं आणि मन हरलं तर सगळं हरलं. बरोबर. आणि या एका वाक्याभोवती या स्रोतातील एका अत्यंत समर्पक कथेची गुंफण केली आहे. ही कथा एका अशा माणसाची आहे ज्याच्याकडे वरवर पाहता सर्व काही होतं. हो, म्हणजे भौतिक सुख. कुटुंब, भौतिक जगाच्या मापदंडानुसार त्याचं आयुष्य 100% परिपूर्ण होतं. त्याला हवी ती वस्तू तो क्षणार्धात विकत घेऊ शकत होता. पण तरीही तो सुखी नव्हता. नाही, इतकं सगळं असूनही त्याचं मन कधीच शांत नव्हतं. आणि हेच सत्य अनेकदा आपल्याला अवतीभोवती पाहायला मिळतं. बाहेरून सर्व काही व्यवस्थित असलं तरी आतून एक प्रचंड पोकळी असते. तो माणूस सतत भूतकाळाच्या ओझ्याखाली आणि भविष्याच्या चिंतेत वावरत होता ना. हो, लोक काय म्हणतील या विचाराने तो सतत ग्रस्त असायचा. पण मग त्यांनी काय केलं? या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने एक दिवस असा निर्णय घेतला ज्याने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. त्याने ठरवलं की यापुढे काहीही झालं तरी तो मनाचं ऐकणार नाही. अरे वा. म्हणजे जर मनाला एखादी योग्य गोष्ट करण्याचा कंटाळा येत असेल तर तो ती गोष्ट मुद्दामून करेल, आणि जर मनाला एखादी चुकीची गोष्ट करण्याची तीव्र इच्छा होत असेल तर तो ती जाणीवपूर्वक टाळेल. त्याने स्वतःला मनाचा गुलाम होण्यापासून रोखलं. हा खूपच धाडसी निर्णय होता. हो, पण इथे मला एक प्रतिवाद करावासा वाटतो. ही कथा ऐकायला खूप प्रेरणादायी वाटते. म्हणजे मी मनाचं ऐकणार नाही असा संकल्प करणं सोपं आहे. हो, बोलायला सोपं आहे. पण प्रत्यक्ष आयुष्यात जेव्हा डोळ्यांसमोर एखादं व्यसन असतं किंवा जेव्हा तासनतास मोबाईल स्क्रोल करण्याची तीव्र सवय लागलेली असते, तेव्हा फक्त मी ठरवलंय एवढ्या एका विचाराने हे शक्य होत नाही. ती लढाई खूप कठीण असते. हे प्रत्यक्ष आयुष्यात कसं अंमलात आणायचं? हा अत्यंत रास्त आणि व्यावहारिक प्रश्न आहे. आणि सुदैवाने या टिपणांचा उद्देश केवळ तात्विक चर्चा करणे हा नाहीये. मनाला या दल्ललीतून बाहेर कसे काढायचे यासाठी दासबोधाच्या तत्वज्ञानावर आधारित 5 अतिशय स्पष्ट आणि कृतीत आणण्यासारखे टप्पे यात दिले आहेत. प्रॅक्टिकल स्टेप्स. हो, यातली पहिली आणि सर्वात मूलभूत पायरी आहे स्वतःच्या विचारांचे निरीक्षण करणे. म्हणजे जेव्हा मनात एखादा विचार येतो तेव्हा त्याच्या प्रवाहात लगेच वाहून न जाणं. आपण याला एका उदाहरणातून समजून घेऊया. सांगा ना. समजा एखादा माणूस ट्रॅफिक सिग्नल जवळ एका बाल्कनीत उभा राहून खालून जाणाऱ्या गाड्या पाहत आहे. त्याला लाल गाडी दिसते, निळी गाडी दिसते, पण तो त्या गाड्यांच्या मागे धावत सुटत नाही. तो फक्त बघतो. अगदी बरोबर. विचारांचं निरीक्षण करणं म्हणजे अगदी असंच. राग आला की मला राग आलाय हे त्रयस्थपणे पाहणं, लगेच प्रतिक्रिया न देणं, रिॲक्ट न करणं. अगदी चपखल रूपक आहे हे. विचारांपासून स्वतःला मानसिकदृष्ट्या वेगळं करणं हीच पहिली पायरी आहे. आणि यानंतरची दुसरी पायरी आहे स्वतःचा दिनक्रम निश्चित करणे. रुटीन सेट करणं. हो, आपल्याला वाटतं की रुटीनमुळे आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं. पण मानसशास्त्रीयदृष्ट्या जेव्हा माणसाचा दिवस ठरलेला नसतो तेव्हा त्याच्या मेंदूला प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी निर्णय घ्यावे लागतात. आणि त्यामुळे मेंदू थकतो. बरोबर. ज्याला आपण डिसिजन फटीग म्हणतो तो येतो. रिकामं मन हे नेहमी अस्थिरतेकडे झुकतं. पण एक स्पष्ट दिनक्रम मनाला एक चौकट देतो. काय करायचं आहे हे स्पष्ट असल्यामुळे मनाला भरकटायला जागाच उरत नाही. म्हणजे शिस्त ही बंधनात अडकवत नाही, तर ती विचारांच्या गोंधळातून स्वातंत्र्य मिळवून देते. अगदी खरंय. आणि यातली तिसरी पायरी तर आजच्या काळात सर्वात महत्त्वाची आहे. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी, विशेषतः डिजिटल डिस्ट्रॅक्शन्स कमी करणे. हो, कारण मगाशी आपण ज्या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनबद्दल बोललो ते इथेच होतं. बरोबर ना. सोशल मीडियाचे नोटिफिकेशन्स, लाईक्स हे सगळे माणसाच्या याच कमकुवतपणाचा फायदा घेतात. जोपर्यंत माणूस या डोपामाइनच्या विळखेतून बाहेर येत नाही तोपर्यंत मनाला स्थिरता मिळणे अशक्यच आहे. नक्कीच. जोपर्यंत बाहेरचा गोंधळ कमी होत नाही तोपर्यंत आतला आवाज ऐकू येणार नाही. आणि म्हणूनच चौथी पायरी यावर थेट उपाय सुचवते. ती काय आहे? दिवसातला काही वेळ पूर्णपणे शांत बसणे किंवा ध्यान करणे. बापरे, हे आजकाल खूप कठीण झालंय. हो ना. आजकाल माणसाला काहीही न करण्याची भीती वाटायला लागली आहे. 2 मिनिटे जरी शांत बसायची वेळ आली तरी हात लगेच खिशातल्या फोनकडे जातो. खरंय, आपण सतत काहीतरी बघत असतो. करण्यासाठी अत्यंत गरजेची आहे. आणि या प्रक्रियेतील शेवटची 5वी पायरी आहे चांगल्या लोकांच्या संगतीत राहणे.
आपण ज्या वातावरणात राहतो, ज्या लोकांसोबत वेळ घालवतो, त्यांचे विचार नकळतपणे आपल्या मनाचा भाग बनत असतात. हो, कारण आपण अनुकरण करत असतो. बरोबर. मिरर न्यूरॉन्स नावाचा जो प्रकार असतो तो इथे काम करतो. जर आजूबाजूचे लोक सतत नकारात्मक बोलत असतील, तर आपलं मनही तसंच घडत जातं. हे 5ही टप्पे पाहिल्यानंतर या स्रोतातील एका अत्यंत महत्वाच्या तत्वाकडे आपले लक्ष जाते. हे तत्व एका शक्तिशाली वाक्यात मांडले आहे, मन कधी कंट्रोल करायचं नसतं, तर मनाला दिशा द्यायची असते. कंट्रोल आणि दिशा या 2 शब्दांमधला फरक खूप खोल आहे. हो, खूप फरक आहे यात. जेव्हा आपण मनाला कंट्रोल किंवा नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण त्याच्याशी एक प्रकारे युद्ध करत असतो. म्हणजे मला राग यायलाच नको, मला वाईट विचार यायलाच नकोत. पण हे शक्य नसतं. अजिबात नाही. हे एखाद्या वेगाने वाहणाऱ्या नदीचा प्रवाह धरण बांधून अडवण्यासारखं आहे. सुरुवातीला पाणी अडवल्यासारखं वाटेल, पण पाण्याचा दाब जसजसा वाढत जाईल तसतसं धरण फुटण्याची शक्यता वाढते. आणि जेव्हा ते फुटतं, तेव्हा ते अधिक विध्वंस करतं. अगदी. पण दिशा देणे म्हणजे काय? तर त्याच नदीच्या प्रवाहाच्या सोबत एक कालवा तयार करणे. पाण्याचा वेग तोच राहतो, पण आता ते पाणी गावे उद्ध्वस्त न करता शेती फुलवण्यासाठी वापरलं जातं. हा फरक समजला की माणसाचा स्वतःशी चाललेला संघर्ष संपतो. विचारांची ऊर्जा दाबायची नसते, तर ती एका विधायक कार्याकडे वळवायची असते. आणि हेच विवेक जागृत झाल्याचे लक्षण आहे. हो. विवेकाने मनाला एकदा योग्य दिशा दिली की अविवेकी चुका, चिडचिड आणि नैराश्य आपोआप कमी होऊ लागतं. बाह्य परिस्थिती न बदलताही केवळ मनाची दिशा बदलल्यामुळे संपूर्ण आयुष्याचा अनुभव बदलतो. तर एकंदरीत या संपूर्ण सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी स्फटिकासारखी स्पष्ट होते. जर आयुष्याला एक नवीन आणि सकारात्मक वळण द्यायचं असेल, तर नोकरी बदलून, शहर बदलून किंवा आजूबाजूची माणसं बदलून फारसा उपयोग होणार नाही. नक्कीच नाही. कारण आपण जिथे जाऊ तिथे आपलं मन आपल्या सोबतच येणार आहे. आपल्याला फक्त एकाच गोष्टीवर काम करण्याची गरज आहे आणि ती म्हणजे आपली आंतरिक ऑपरेटिंग सिस्टम, आपलं मन. बरोबर. आपण आज पाहिलं की कशा प्रकारे मनच विवेक आणि अविवेकाचं मूळ आहे. त्याचे आदिम स्वभाव त्याला नियंत्रणाबाहेर कसे नेतात हे आपण समजून घेतलं. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्याशी संघर्ष न करता त्याला योग्य दिशा देण्यासाठी लागणारे ते 5 कृतिशील टप्पे आपण अभ्यासले. पण एक सेकंड, इथेच थांबण्याऐवजी मला या चर्चेच्या शेवटी एक असा विचार मांडायचा आहे जो या स्रोताच्या अगदी शेवटच्या भागात दडलेला आहे. अच्छा, तो कोणता विचार आहे? आपण एवढा वेळ मनाच्या अवस्था आणि दिशा यावर बोललो, पण हे मन समजून घेणे ही केवळ एक सुरुवात आहे, ही फक्त पहिली पायरी आहे. याच्याही पलीकडे मानवी जाणीवेची एक अत्यंत प्रगत पातळी अस्तित्वात असते. प्रगत पातळी? हो, आणि त्या पातळीला चित्त असे म्हटले जाते. चित्त म्हणजे आपण ज्या मनाबद्दल आतापर्यंत बोलत होतो त्याच्याही पलीकडे किंवा त्याच्याही खाली काहीतरी अधिक खोल अस्तित्वात आहे. हे एका संगणकाच्या रॅम आणि हार्ड ड्राईव्ह सारखं आहे का? अगदी तसंच. जर आपण असं गृहीत धरलं की आपले जे दैनंदिन विचार आहेत, ज्या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या भावना आणि प्रतिक्रिया आहेत, त्या मनातून येतात. जसं संगणकाची रॅम तात्पुरती माहिती हाताळते. हां. पण मग माणसाचे सर्वात खोल संस्कार, त्याच्या लहानपणापासूनच्या आठवणी, त्याच्या सवयी आणि जाणीवांचा जो एक महाकाय आणि अदृश्य साठा आहे, तो कुठे साठवला जातो? तो हार्ड ड्राईव्हमध्ये असतो. बरोबर, तो या चित्तामध्ये असतो. जर मन हे समुद्राच्या पृष्ठभागावर उसळणाऱ्या लाटा असतील, तर चित्त हा त्या समुद्राचा अतिशय शांत पण अथांग आणि खोल असा तळ आहे. बापरे, हा विचार खरंच चक्रावून टाकणारा आहे. म्हणजे आज आपण आपल्या वरवरच्या लाटांना म्हणजेच मनाला दिशा कशी द्यायची हे शिकलो. पण जर या मनाला त्याची मूळ ऊर्जा, त्याची मूळ माहिती याच तळाशी असलेल्या चित्तातून मिळत असेल, तर त्या चित्ताचा आपल्या संपूर्ण अस्तित्वावर किती प्रचंड आणि अदृश्य प्रभाव पडत असेल. हो, विचार करा. आपण आजवर जे काही बघितलं, ऐकलं, अनुभवलं ते सर्व तिथे जमा आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न उभा राहतो की या अथांग चित्तामध्ये नक्की काय दडलंय आणि ते आपल्या रोजच्या नकळत घडणाऱ्या कृतींना कसं चालवतंय. मनाची दिशा बदलणं हे आपल्या हातात आहे, पण चित्ताची खोली मोजणं हे पुढचं आव्हान आहे. आता त्या मनाच्याही आत असलेल्या चित्ताच्या प्रवासाची ही केवळ एक नांदी आहे. हो, नक्कीच. हा विचार ऐकणाऱ्या प्रत्येकाला स्वतःच्याच आत डोकावून पाहायला आणि स्वतःला नव्याने शोधायला नक्कीच भाग पाडेल.